नमस्कार मुलांनो, आज आपण गृहीत मध्य पद्धत अभ्यासणार आहोत. मध्य म्हणजे सरासरी हे आपल्याला माहिती आहे. त्यासाठी संख्यांची बेरीज करावी लागते. कधी कधी xi गुणिले fi ही खूप मोठी संख्या येते. उदाहरणार्थ, एका शाळेतल्या 15 विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेत 700 पैकी मिळालेले गुण या सारणीमध्ये दिलेत. तर मुलांना सरासरी किती गुण मिळाले ते पाहायचंय. 257, 678, 272, 448, 394, 345, 562, 476, 632, 346, 523, 459, 274, 521, 666. त्यामुळे 257 अधिक 448 अधिक 562 अधिक 346 अधिक 274 अधिक 678 अधिक 394 अधिक 476 अधिक 523 अधिक 521 अधिक 272 अधिक 345 अधिक 632 अधिक 459 अधिक 666 बरोबर 6853. 6853 भागिले 15 बरोबर 456.86. अशा वेळी सरळ मध्य काढणं अवघड होतं. म्हणून दुसरी पद्धत गृहीत मध्य पद्धत वापरली जाते. या पद्धतीमध्ये मध्य काढताना लहान संख्यांची बेरीज करावी लागते आणि भागाकार सुद्धा लहान संख्यांचा असल्यामुळे काम सोपं होतं. उदाहरणार्थ 55, 57, 64, 52, 50, 54, 53, 51, 59, 56 या 10 संख्यांचा मध्य काढायचा आहे. या संख्यांच्या निरीक्षणातून आपल्याला हे लक्षात येतं की 50 ही सर्वात लहान संख्या आहे. म्हणजेच मध्य हा 50 पेक्षा मोठाच येणार. म्हणून आपण 50 ही संख्या मध्य मानूयात. म्हणजे आपण 50 हा मध्य गृहीत धरला. आता सर्व संख्यांमधून 50 वजा करू. 5, 7, 14, 2 आणि बाकीच्या या संख्यांना म्हणजेच आलेल्या फरकांना विचलन असं म्हणतात. या विचलनांचा आपण आता मध्य काढूयात. 5 अधिक 7 अधिक 14 अधिक 2 अधिक 0 अधिक 4 अधिक 3 अधिक 1 अधिक 9 अधिक 6 बरोबर 51. म्हणून या संख्यांचा मध्य बरोबर 51/10 बरोबर 5.1. हा आलेला मध्य गृहीत मध्यात मिळवूयात. म्हणून 50 अधिक 5.1 बरोबर 55.1 हा मध्य आला. मध्य बरोबर x बार बरोबर a अधिक d बार. म्हणजेच इथे a हा गृहीत मध्य, d हे विचलन आणि d बार हे विचलन मध्य आहे. हे सूत्र आहे. याच उदाहरणात 54 हा गृहीत मध्य घेतल्यास संख्यांमधून 54 वजा करून उत्तरांची बेरीज करूयात. बरोबर 11. विचलन मध्य बरोबर 11/10 बरोबर 1.1. 10 भाग दिला कारण एकूण संख्या 10 आहेत. मध्य बरोबर गृहीत मध्य अधिक विचलनांचा मध्य म्हणजेच x बार बरोबर a अधिक d बार. म्हणून मध्य बरोबर x बार बरोबर 54 अधिक 1.1 बरोबर 55.1. हा मध्यही याआधी आला होता तोच आला. म्हणजेच कोणतीही संख्या गृहीत मध्य म्हणून धरली तरी मध्य सारखाच येतो. वारंवारता सारणीत आता ही गृहीत मध्याची पद्धत कशी वापरायची ते उदाहरण पाहूया. उदाहरणार्थ 100 पेट्रोल पंपांवर पेट्रोलची एका दिवसात होणाऱ्या विक्रीची सारणी दिली आहे. गृहीत मध्य पद्धतीने विक्रीचा मध्य काढा. दैनंदिन विक्री 1000 रुपयांमध्ये, 25 ते 30,000, 30 ते 35,000, 35 ते 40,000, 40 ते 45,000. पेट्रोल पंपांची संख्या 27, 31, 22 आणि 20. उकल. गृहीत मध्य a बरोबर 32.5 घेऊयात. di बरोबर xi वजा a हे विचलन आहे. आता सारणी तयार करून घेऊयात. गृहीत मध्य a बरोबर 32.5 घेतला.
साधारणपणे जास्तीत जास्त वारंवारता असणाऱ्या वर्गाचा वर्गमध्य हा गृहीत मध्य मानतात. इथे 30 ते 35 या वर्गाची वारंवारता सर्वाधिक म्हणजेच 31 आहे. 30 ते 35 या वर्गाचा वर्गमध्य 32.5 आहे. गणित सोडवण्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण सारणीमधील संख्या लिहित जाणार आहोत. इथे प्रत्येक पायरीसाठी सारणी दिली आहे. विक्रीचे वर्ग पहिल्या स्तंभात लिहिले. वर्ग दैनंदिन विक्री, वर्ग मध्य XI, DI बरोबर XI वजा A बरोबर XI वजा 32.5, वारंवारता पेट्रोल पंपांची संख्या बरोबर FI, वारंवारता गुणिले विचलन अर्थात FI गुणिले DI. गणित सोडवण्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण सारणीमधील संख्या भरत जाणार आहोत. विक्रीचे वर्ग पहिल्या स्तंभात लिहिले. वर्ग 25 ते 30, 30 ते 35, 35 ते 40, 40 ते 45. दुसऱ्या स्तंभात वर्ग मध्य लिहिले. 25 ते 30 साठी 27.5, 30 ते 35 साठी 32.5, 35 ते 40 साठी 37.5, 40 ते 45 साठी 42.5. तिसऱ्या स्तंभात DI बरोबर XI वजा A बरोबर XI वजा 32.5 या किमती लिहिल्या. 25 ते 30 साठी 27.5 वजा 32.5 बरोबर ऋण 5.0. 30 ते 35 साठी 32.5 वजा 32.5 बरोबर 0. 35 ते 40 साठी 37.5 वजा 32.5 बरोबर 5.0. 40 ते 45 साठी 42.5 वजा 32.5 बरोबर 10.0. चौथ्या स्तंभात प्रत्येक वर्गातील पेट्रोल पंपांची संख्या लिहिली आहे. सर्व FI ची बेरीज समेशन FI इथे लिहूयात. 25 ते 30 साठी 27 पेट्रोल पंप, 30 ते 35 साठी 31 पेट्रोल पंप, 35 ते 40 साठी 22 पेट्रोल पंप, 40 ते 45 साठी 20 पेट्रोल पंप आणि याची बेरीज समेशन FI ही 100 इतकी येते. पाचव्या स्तंभात FI गुणिले DI हे गुणाकार लिहिले आणि त्यांची बेरीज लिहिली. ऋण 5.0 गुणिले 27 बरोबर ऋण 135.0. 0 गुणिले 31 बरोबर 0. 5.0 गुणिले 22 बरोबर 110.0. 10.0 गुणिले 20 बरोबर 200.0. समेशन FI गुणिले DI बरोबर 175.0. आता सूत्रात किमती भरू आणि मध्य काढू. विचलनाचा मध्य बरोबर D बार बरोबर समेशन FI गुणिले DI छेद समेशन FI बरोबर 175 छेद 100 बरोबर 1.75. म्हणून विचलनाचा मध्य बरोबर D बार बरोबर 1.75. मध्य बरोबर X बार बरोबर A अधिक D बार. म्हणून 32.5 अधिक 1.75 बरोबर 34.25 रुपये. म्हणून मध्य X बार बरोबर 34.25 रुपये. 15 मुलांना वार्षिक परीक्षेत मिळालेल्या गुणांचं गणित आपण आता गृहीत मध्य पद्धतीने सोडवून बघूया. इथे आपण 400 ही संख्या गृहीत मध्य म्हणून घेऊयात आणि उदाहरण सोडवूयात. 257 वजा 400 बरोबर ऋण 143. 448 वजा 400 बरोबर 48. 562 वजा 400 बरोबर 162. 346 वजा 400 बरोबर ऋण 54. 274 वजा 400 बरोबर ऋण 126. 678 वजा 400 बरोबर 278. 394 वजा 400 बरोबर ऋण 6. 476 वजा 400 बरोबर 76. 523 वजा 400 बरोबर 123. 521 वजा 400 बरोबर 121. 272 वजा 400 बरोबर ऋण 128.
345 वजा 400 बरोबर ऋण 55. 632 वजा 400 बरोबर 232. 459 वजा 400 बरोबर 59. 666 वजा 400 बरोबर 266. या सारणीतून मिळालेल्या प्रत्येक ओळीतील संख्यांची बेरीज लिहूयात. ऋण 143, 278 आणि ऋण 128 याची बेरीज 7. 48 ऋण 6 ऋण 55 याची बेरीज ऋण 13. 162, 76, 232 याची बेरीज 470. ऋण 54, 123, 59 याची बेरीज 128. ऋण 126, 121, 266 याची बेरीज 261. या सगळ्याची बेरीज झाली 853. एकूण विद्यार्थी संख्या 15 आहे, त्यामुळे सुधारित मध्य अर्थात डी बार बरोबर 56.7. मध्य बरोबर एक्स बार बरोबर गृहीत मध्य अधिक विचलनाचा मध्य बरोबर 400 अधिक 56.7 बरोबर 456.7. आपण काय शिकलो? गृहीत मध्य पद्धती, पायऱ्या वापरून सारणी तयार करणं, जास्तीत जास्त वारंवारता असणाऱ्या वर्गाचा वर्गमध्य हा गृहीत मध्य मानावा. पहिल्या स्तंभात ते वर्ग लिहावे, दुसऱ्या स्तंभात वर्गमध्य लिहावे, तिसऱ्या स्तंभात DI बरोबर XI वजा A च्या किमती लिहाव्या, चौथ्या स्तंभात प्रत्येक वर्गातील संख्या लिहावी, त्यांची बेरीज समेशन FI याप्रमाणे लिहावी. पाचव्या स्तंभात FI गुणिले DI हे गुणाकार लिहून त्यांची बेरीज समेशन FI गुणिले DI अशी लिहावी. सूत्र D बार बरोबर समेशन FI गुणिले DI छेद समेशन FI. मध्य X बार बरोबर A अधिक D बार. सूत्र वापरून D बार आणि X बारच्या किमती काढाव्यात. स्वाध्याय, काही बागायतदारांच्या द्राक्ष उत्पन्नाची वारंवारता वितरण सारणी इथे दिली आहे. त्यावरून उत्पन्नाचा मध्य गृहीत मध्य पद्धतीने काढा. तुमच्या वर्गातील 25 विद्यार्थ्यांची उंची मोजा, त्याची वारंवारता सारणी तयार करा आणि गृहीत मध्य पद्धतीने मध्य काढा.